नमस्कार सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आणि आज ब्लॉगची सुरुवात बाप्पापासून करते आहे, कारण आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। भारतात सगळीकडे आनंदमय वातावरण असेल, कारण बाप्पा विराजमान झालेले आहेत सगळीकडे। आणि मी सुद्धा देवघर सजवलेलं आहे, समई लावली आहे, बाप्पांची आरती करून पूजा केली। आणि आज पहाटे 4:30 वाजल्यापासूनच मी कामाला लागलेली आहे, कारण मला करून द्यायचे भरपूर सारे मोदक। आणि इथे गणेश चतुर्थी निमित्त काही सुट्टी नाही, त्यामुळे स्कूल आणि ऑफिस दोन्हीही रेग्युलर। त्यामुळे सकाळी पहिल्यांदा स्वतःचं उठून आवरलं, देवपूजा करून घेतली, दाराला तोरण लावलं आणि मग मोदकाच्या पिठाची उकड काढून घेतली। मग पीठ व्यवस्थित भिजत होतं तेपर्यंत टिफिन्स रेडी केले। दोघेही आपापल्या स्कूल ऑफिसला गेल्यानंतर मी करायला घेतले मोदक। तर मग जसजसे होत होते ना तसतसे मी उकडून घेतले आणि पॅकसुद्धा करत गेले, कारण ज्यांच्या जशा ऑर्डर होत्या ना तसतसं पॅकिंग करत होते। आणि आज दिवसभरात मला दुपारपर्यंत काही मोदक करून द्यायचे आहेत। ते झाल्यानंतर आर्विक स्कूलमधून येईल, मग त्याचं सर्व आवरून आहे ना मला माझ्या मैत्रिणीकडे बाप्पाचं दर्शन घ्यायला जायचं आहे। मग तिथून आल्यानंतर मी पुन्हा सुरुवात करणार संध्याकाळी जे मला मोदक द्यायचे त्यासाठी। आणि इथे अबुधाबी, दुबई म्हणजे संपूर्ण UAEमध्ये आपल्या बऱ्याचशा भारतीयांकडे गणपती बाप्पा विराजमान होतात। महिन्यापासूनच तुम्ही इथल्या कोणत्याही सुपर मार्केटमध्ये गेलात ना तर तुम्हाला बऱ्याचशा गणपती बाप्पाच्या मूर्ती विक्रीसाठी आलेल्या दिसतील। इतक्या छोट्या छोट्या नाजूक मूर्त्या आलेल्या असतात, पाहून अगदी गोड वाटतं। ज्यांच्या घरी बाप्पा आहेत त्यांनी तर ऑर्डर दिलेलीच आहे, परंतु आणखी एक आवडलेली गोष्ट सांगू का? तर नॉर्मली आपण भारतात त्यांना कोणाच्याही घरी दर्शनाला जातो ना तर माव्याचे मोदक नेतो, परंतु इथे लोकांना आवडीने उकडीचे मोदक नेतात दुसऱ्यांच्या घरी दर्शनाला जाताना। दुपारपर्यंतचे सर्व मोदक यांना तयार करून दिले। त्यानंतर आर्विक स्कूलमधून आला, त्याला छान तयार केलं आणि मग गेलो मैत्रिणीच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी। तिथे सुद्धा मी सोबत उकडीचे मोदकच नेले होते आणि खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं, खूप छान तयारी केली होती। तिथून घरी आल्यानंतर पुन्हा दुपारी सुरुवात केली। संध्याकाळपर्यंतचे सर्व मोदक 8:30-9 वाजेपर्यंत झाले आणि मग आता पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन सारण बनवलं आणि पुन्हा मोदक करायला सुरुवात केली। मोदक हा विषय तसा माझ्यासाठी कायम कठीणच होता आणि आता इतक्यांत मोदक करते तरी सुद्धा प्रत्येक वेळी करताना थोडंफार टेन्शन असतंच। माहेरी दरवर्षी गणपती असायचा, पहिल्या दिवशी बरेच जण असायचे, त्यामुळे मोदकही जास्त प्रमाणात बनायचे। आईच मोदकाची उकड, सारण सर्व बनवून द्यायची आणि जसं ती 8 पाकळ्यांचे मोदक करायची तसं मी करायला पाहून पाहून शिकले। करंजीला मुरड कशी घालायची हे सुद्धा तिच्याचकडनं शिकले। आणि मग प्रत्येक वर्षी माझ्या मोदकामध्ये थोडी थोडी इम्प्रूव्हमेंट होत गेली। कळायला लागलं की आपलं सारण जास्त पाहिजे, बाहेरचं आवरण पातळ पाहिजे। सर्व मोदकाचा खेळ हा त्याच्या पीठ मळण्यावर असतो। मग लग्न झालं, आर्विक झाला। मग आर्विकच्या जन्मापासून तो 1 वर्षाचा होईपर्यंत प्रत्येक महिन्याला संकष्टीला मी बाप्पाला मोदक करायचे। कधीतरी बरे जमायचे, कधीतरी उकड चुकायची, त्याच्यामुळे फाटायचे सुद्धा। त्यामुळेच म्हटलं ना की मोदक म्हटले की मला थोडंसं कठीणच वाटायचं। पण अबुधाबीला आल्यानंतर अचानक आलेल्या 30 मोदकांच्या ऑर्डरला मी कसे हा म्हणाले, ती ऑर्डर पूर्ण केली आणि ते मोदक इतके आवडले की त्यानंतर प्रत्येक संकष्टीला आजपर्यंत मी किती मोदक दिले मला माहीतच नाही। पण आपण बाप्पाचा प्रसाद बनवून कोणाला तरी देतोय आणि तो इतका आवडतोय याचं वेगळंच समाधान मिळतं। गणपतीचे सलग 2 दिवस उकडीचे मोदक करून दिल्यानंतर मात्र तिसऱ्या दिवशी ब्रेक घेतला, कारण आरामाची गरज होती। कारण किती म्हटलं तरी आपल्या स्त्रियांना घरातील इतर कामही तितकीच असतात। आणि तुम्हाला सांगितलंच होतं की मी भारतातून यावेळी विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणलेली आहे, तर म्हटलं की आजच्याच दिवशी त्याचा अभिषेक करू, देवघरात ठेवू आणि घरातली ही छोटीशी पूजा करू। आणि सध्या बाप्पाचे दिवस आहेत, त्याच्यामुळे यापेक्षा चांगला मुहूर्त नाही। आणि घरात आता कोणतीही छोटी मोठी पूजा करायची असेल ना तर प्रयत्न असतो की ती आर्विकच्या हातून करायची, कारण अभिषेक कसा करायचा, प्रतिस्थापना कशी करायची हे त्याच्यामध्ये सुद्धा रुजू व्हावं। अभिषेक झाला, छोटीशी पूजा केली, आरती म्हणालो आणि संपूर्ण घरभर आहे ना दुपारच फिरवली। त्यामुळे वास्तू अगदी प्रसन्न होते, आपल्या मनाला सुद्धा एक वेगळी शांतता, प्रसन्नता, समाधानता लाभते। फक्त अनंत चतुर्दशीचा दिवस आला। बाप्पाच्या आगमनापासून पुढचे 10 ते 11 दिवस आपण त्याच्या सेवेत इतके तल्लीन होऊन जातो
की समजतच नाही हे दिवस किती भरभर निघून गेले. आणि मग अखेर निरोपाची वेळ येते आणि पुन्हा पुढच्या वर्षी बाप्पा येण्याची वाट पाहावी लागते. आणि आज मला सुद्धा विसर्जनानिमित्त बरेचसे मोदक करून द्यायचे होते. इथे सुद्धा बऱ्याचशा लोकांकडे गणपती असतात जे इतरांना दर्शनासाठी आवर्जून बोलवतात. आणि त्यातल्या काही जणांकडे गौरी सुद्धा असतात. तर इथे जे आपले व्हॉट्सअप मराठी ग्रुप आहेत त्यावरती ते पोस्ट करतात की आमच्या घरी गौरी गणपती आहेत, तर ज्यांना पण गौरीचा औसा करायचा आहे तो त्यांच्या घरी जाऊन आपण करू शकतो, जसं मी सुद्धा करते. आणि इथे लोक आपल्या घरात सुद्धा प्रसाद म्हणून उकडीचे मोदक ठेवतात आवडीने, आणि कोणाकडेही जाताना सुद्धा उकडीचे मोदकच नेणं पसंत करतात. त्यामुळे इथे उकडीच्या मोदकाला जास्त मागणी आहे. आज मला काही मोदक दुपारी 1 वाजता द्यायचे आहेत आणि इतर सर्व संध्याकाळी. आणि आज शनिवार असल्यामुळे मंदार आर्विक दोघेही घरी आहेत. त्यामुळे मी काय केलं माहिती, सकाळीच आमचं दोन्ही वेळचं जेवण सर्व करून घेतलं, म्हणजे दिवसभर मला शांततेत ना सर्व मोदक करता येतात. मला माहिती आहे आजचा ब्लॉग तसा फारच लेट आहे, पण ज्यावेळी आपण एकापेक्षा जास्त गोष्टी करत असतो ना, त्यावेळी ज्या गोष्टी आपल्याला वेळेवर करून द्यायच्या आहे त्यांना आपण पहिला प्राधान्य देतो. या व्लॉगमध्ये आणखी एक खास गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे, पण त्याआधी सांगते, गणपतीच्या या दिवसांमध्ये एकूण 3 दिवसात मी कितीतरी असंख्य मोदक अबुधाबीमधल्या मराठी शिवाय अमराठी लोकांना बनवून दिले. आणि ते सर्व सांगता सांगता या 3 दिवसात मी कसे कसे मोदक बनवलेत, वाफवलेत, ते पॅक केलेत, हे सर्व तुमच्यासोबत शेअर केलंय. आणि आता हे जे सर्व मोदक मी 3 कंटेनरमध्ये पॅक करते ना, हे मी या दिवसातले सर्वात शेवटचे एकूण 35 मोदक तयार करून देत होते. हे मोदक नेहमीपेक्षा थोडे आकाराने मोठे केले होते, जसे पाहिजे होते. आणि ज्यावेळी मोठे मोदक करतो ना, त्यावेळी पाकळ्या करायला, हातावर फिरवायला थोडा जास्त वेळ लागतो. तर कसे दिसत आहेत मोदक मला कमेंटद्वारे नक्की सांगा. जितके वरून सुंदर दिसत आहेत ना, तितकेच ते आतून रसाळ आहेत, हे मी नाही, ज्यांनी पण खाल्लेत ते सांगतात. आणि हे मोदक तयार झाल्यावरती नेहमीप्रमाणे मी कॉल करून कळवलं की ऑर्डर रेडी आहे, तुम्ही घ्यायला येऊ शकता. तर मला समोरून हे सुद्धा सांगितलं की घरी गौरी गणपती आहे, तर तू दर्शनासाठी नक्की हे जमलं तर. मी म्हटलं की मी नक्की प्रयत्न करेन. दिवसभर मोदक करत होते, त्यामुळे घर दोघांनी मिळून सर्व आवरलं आणि मग आम्ही ठरवलं की जाऊया आपण दर्शनासाठी. आणि तिथे गेल्यावर पाहतो तर काय, गेल्या वर्षी अबुधाबीच्या ग्रुपवरती कोणीतरी घरगुती गणपतीचा व्हिडिओ शेअर केला होता. अतिशय सुंदर घरगुती गणपती एवढ्या मोठ्या प्रमाणात सुंदर देखावा इतक्या लोकांसोबत साजरा करताना मी पहिल्यांदा पाहिलं होतं. आणि विचार आला आपल्याला कधी या बाप्पाला पाहायला मिळेल का, तिथे जाऊन दर्शन घ्यायला मिळेल का. आणि आज मला तिथूनच बोलावणं आलं होतं. इतकं सुंदर विराजमान झालेला बाप्पा, त्याच्या बाजूला सुंदर नटवलेला 2 गौरी आणि अप्रतिम तयार केलेला देखावा, त्याशिवाय इतर बऱ्याचशा गोष्टी होत्या. सर्व पाहतच राहावंसं वाटलं. कारण हे बनवण्यासाठी इथे उपस्थित असलेल्या बऱ्याच जणांनी एकत्र येऊन मेहनत घेतली होती. त्याशिवाय घरामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या धातूच्या, गणपतीच्या आणि इतर मूर्त्या होत्या ना, अगदी सुंदर सुंदर. आणि घरात इतकी माणसं असून सुद्धा सगळं सुरळीत व्यवस्थित, कोणताही गोंधळ न होता अथर्वशीर्षाचं पठण झालं, आरती झाली आणि मग विसर्जन. मी मगाशी म्हटलं ना, मी काहीतरी खास सांगणार आहे. तेच मोदक बनवताना मला अजिबात कल्पना नव्हती की हे मी मोदक कोणासाठी बनवते. पण नेहमीप्रमाणे जसं फोनवर बोलणं होतं तसंच मोदक तयार करून ते तयार झाल्यावर मी कळवलं सुद्धा. मला अजिबात माहीत नव्हतं की मी मोदक त्याच बाप्पासाठी बनवते ज्याला मी गेल्या वर्षी व्हिडिओमध्ये पाहून दर्शनाची इच्छा व्यक्त केली होती. आज मला तिथूनच बोलावणं आलं होतं. शिवाय आजपर्यंत जितक्यांना मोदक दिले ना, प्रत्येकाने मेसेज, कॉल करून इतक्या वेगवेगळ्या प्रकारे, इतक्या गोड शब्दात माझं कौतुक केलं आहे की काय सांगू. म्हणूनच म्हटलं मगाशी की मोदकाने मला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. आणि आता अखेर बाप्पाला निरोप देताना प्रथेप्रमाणे संपूर्ण घर फिरवून आणलं. त्यावेळी तिथे असलेले सर्वजण डोळे भरून बाप्पाला पाहून घेत होते, नमस्कार करत होते. बाप्पाकडे बघून स्पष्ट कळत होतं जितका आपल्याला त्रास होतो ना निरोप देताना, तितकाच तो त्याला होतो. आणि ही बाप्पाची गोंडस मूर्ती मातीचीच असल्यामुळे इतक्या लोकांसोबत घरच्या घरी छान विसर्जन करता येतं. आम्ही ज्यांच्या घरी बाप्पासाठी आलोय ना, ते इथे फार वर्षापासून राहतात आणि प्रत्येक वर्षी इतक्याच उत्साहात, इतक्याच लोकांसोबत गणपती उत्सव करतात. बाप्पाच्या विसर्जनानंतर आलेल्या सर्वांसाठी अगदी घरातच तयार केलेले चविष्ट पदार्थ प्रसादामध्ये होते. त्याच्यासोबत होते मी तयार केलेले बाप्पाला नैवेद्य दाखवलेले मोदक, जे प्रत्येक जण आवर्जून घेत होता. तिथे उभं राहून हे सर्व पाहताना काय वाटलं माहितीये, इतके दिवस केलेल्या मेहनतीचं फळ बाप्पा जाता जाता भरभरून देऊन गेला. आणि माझ्या एकटीमध्ये एवढी ताकद कसली, बळ सुद्धा बाप्पाचंच होतं. इतके आलेली लोक मनसोक्त मोदक खाताना, माझ्या जवळ येऊन माझं कौतुक करताना, हे सर्व पाहण्यासाठीच बाप्पाने ठरवून मला इथे बोलवलं.
आज पुन्हा समजलं की आपण फक्त कारण असतो, सर्व करवून घेणारा आणि ठरवणारा बाप्पाच असतो.